ब्रह्मदेवांनी आता नारद मुनींना जेव्हा थोडा संशय निर्माण झाला मनामध्ये, संशय मनामध्ये येत असतो, बरोबर आहे ना? कारण मन हे संशय असतं आणि म्हणतात ना, संशयाचं भूत मानगुटीला बसलेलं होतं. मनात संशय येतो. तर नारद मुनींच्याही मनात थोडा संशय आला ब्रह्मदेवाकडे पाहून की म्हणजे ब्रह्मदेव हे खरंच हेच सगळे असतील, बरं हेच भगवंत असतील वगैरे वगैरे. पण ब्रह्मदेवाने लगेच खुलासा केला, नाही नाही नाही, तसं काही नाही. आणि ते म्हणतायत की भगवंताच्या शरीरापासून मी उत्पन्न झालोय, त्यांच्या नाभी कमळातून उगवलेल्या ते देठ होतं वर कमळातून माझा जन्म झालेला आहे. म्हणजे भगवंतच त्यांचे आई वडील आहेत. त्यामुळे आपण विठ्ठलाला आई पण म्हणतो ना, विठू माऊली म्हणतात. विठोबा पण आणि विठू माऊली पण. तर त्यामुळं ब्रह्मदेवांना अगदी लागू होते बरोबर की त्यांचे भगवंतच आई आणि वडील दोघं आहेत. तर त्यांनी केलं काय, अगदी खूप मोस्ट प्रॅक्टिकल गोष्ट केली त्यांनी. कुठली बरं, की जी काही साधन सामग्री होती भगवंताच्या शरीरात त्याचाच उपयोग करून त्यांनी भगवंताची आराधना केली. ही अगदी सर्वात श्रेष्ठ पद्धत आहे खरं तर, सोपी आणि श्रेष्ठ. तसं चैतन्य महाप्रभूच्या लिलेच्या वेळेला खोलविचा श्रीधर म्हणून केळीच्या पानं आणि केळीचे द्रोण विकायचे. त्यातनं मिळालेले जे पैसे असतात त्या पैशातनं ते काय करायचे, गंगेचं पूजन करायचे. आणि गंगेचं पूजन करताना गंगेच्या पाण्यानेच गंगेची पूजा करायची. आणि तेच पाणी तिथं श्रेष्ठ आहे, दुसऱ्यानं कुठं आणणार ते. इथं उल्लेख केलाय गंगेद्वारे गंगेचं पूजन, आणि पृथ्वीपासून जे फुलं आणि फळं येतात त्याद्वारे पृथ्वीचं पूजन केलं जातं. कारण पृथ्वीवर सर उगवलं आणायचं कुठं दुसरीकडनं. त्यामुळे ही पद्धत आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ते भगवंताचंच आहे, पण त्याद्वारेच भगवंताची आराधना करतो, भगवंत प्रसन्न होतात आपल्याला. पण ज्या भगवंताला धूप दीप नैवेद्य, त्याला मोरपंख चामर हे केलं जातं ना, पाणी अर्पण केलं जातं, वस्त्र, हे पंचमहाभूताचं प्रतीक आहे. अग्नितत्व आहे, जलतत्व आहे, त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व आहे, आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे. ह्या तत्वांचं आपण शुद्धीकरण करत असतो भगवंताला अर्पण करताना आपल्याकडे आहे ते. आणि आपलं शरीर स्वपंचमहाभूताने बनल्यामुळं आपण जेव्हा भगवंताची सेवा करतो आपल्या इंद्रियांद्वारे, तेव्हा काय होतं, मग या पंचमहाभूतांनी बनलेले शरीर काय होऊ लागतं, मग आध्यात्मिक बनतं, भौतिक न राहता. म्हणून आपण जे अर्पण करतोय ते आपल्याकडे आहे तेच आधी अर्पण करायचंय मुख्यतः, नाही का? आपण इतर ठिकाणावर आणण्यापेक्षा आधी हे शरीरच काय बरं, एक साधन सामग्री आहे. याचा उपयोग भगवंताच्या सेवेसाठी करणं खूप महत्वाचं आहे. आणि पूर्वीच्या काळात जी यज्ञ व्हायची त्याच्यामध्ये फार मोठे मोठे प्रचंड मोठे यज्ञ व्हायचे. त्याच्यामध्ये कमीत कमी 4 पुरोहित असायचेच. म्हणे पहिला होता होता म्हणजे आधी होता होऊन गेला नाही, त्याचं नाव होता म्हणजे साधन सामग्री अर्पण करणार तो होता. त्यानंतर मग उद्गाता म्हणजे उच्चारण करणार मंत्रांचं. अध्वर्यू म्हणजे काडीपेटी किंवा काही न वापरता मंत्राद्वारे अग्नी प्रज्वलित करणारा तो अध्वर्यू. आणि ब्रह्मा म्हणजे संपूर्ण विधींचं देखभाल करणार, काय चुकलं सांगणार, थांबा चुकलं. आणि प्रभुपाद म्हणतात तिथं की अशा प्रकारचं यज्ञ त्रेतायुगात तर कधी झाल्याचा उल्लेख नाही. म्हणे भरपूर यज्ञ झालेत, पण जे यज्ञ त्रेतायुगात व्हायचे हे सगळं असायचं. होता उद्गाता अध्वर्यू ब्रह्मा. आता ते शक्य पण नाहीये. काय शक्य नाही बरं, कारण ते उच्चारण करणारेच नाही तर पाहणारे कोण असणार, नाही शक्य तसं. त्या प्रकारे आता यज्ञ करतोय आपण, पण ते यज्ञात टाकलेली सामग्री तर तो तर मुद्दाच वेगळा झाला. ते तूप कुठले इथनं सुरू आहे तुला आपली, ते देशी विदेशी परदेशी काय ते कळत पण नाही. तूप कुठलं ते, त्यात गाईचंच आहे का तेच माहित नाही, त्यात कुठल्या चरबी पण मिसळतात, कुठल्या प्राण्याची कळत नाही आपल्याला. बाकी मग आपण जातो, आम्हाला ते काय यज्ञासाठी हे द्या बरं, जाऊ द्या तिळ द्या म्हटलं, ते पूजेसाठी म्हटल्यावर ना ते खराब माल काढून ठेवलं ते देतात किडे असलेले, आणि ते आपण किडे टाकून काय करतो, आपण बळीच कालतो देतो त्याला प्राण्यांचा जीवांचा. म्हणून तसे यज्ञ होऊ शकत. म्हणून प्रभात म्हणतात तिथं की आता हा सर्वात प्रभावी यज्ञ कुठला आहे, तो म्हणजे हरिनाम संकीर्तन यज्ञ.
कलेर्दोष निधे राजन अस्त्येक महान गुणः कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत. कीर्तनात भगवंताच्या नामाचं कीर्तन केलं की यज्ञ झालाच मोठा त्याचा आणि सगळ्या दोषातनं तो सुटणार. आणि इथं खूप सुंदर उल्लेख आलेला आहे की वैदिक मंत्र म्हणजे सूक्ष्म ध्वनी येते, सूक्ष्म. आता फक्त स्थूल दृष्टीने कळतं आपलं, ऐकतोय आपण, पण असे काही मंत्र आहेत अगदी सूक्ष्म मंत्र आहेत आणि त्याचं उच्चारण पण अगदी लयबद्ध रीतीने करायचं असतं. असं मी सांगितलं ना, मंत्र जो मंत्राग्नी असतो, मंत्र म्हणून तो अग्नी प्रकट, किंवा बरेच जेव्हा ह्याच्यामध्ये युद्धात सुद्धा बरेच अस्त्रशस्त्र सूक्ष्म तत्वावर अवलंबून असायचे. त्यामुळं प्रभुपाद म्हणतात की अध्यात्म जे आहे ते सूक्ष्म गोष्टीवर आहे, सूक्ष्म फार गोष्ट. तर त्यामुळं सध्या त्या सगळ्या मंत्रध्वनींचं उच्चारण करणे शक्य नाही, कोणाला अशक्य आहे. पण कलियुगात संकीर्तन यज्ञ करण्याचा दुसरा पर्याय कुठलाच नाही, तो एकच उपाय आहे, संकीर्तन करणं. आणि असं म्हटलं की जगातला प्रत्येक जण मानसिक शांतीसाठी फार उत्सुक असतो. थोडं विचाराने विशाल असेल तो काय करतो, थोडी जागतिक शांती मिळेल कशी त्याचा विचार करतो. पण त्याने माहीत नाहीये की शांती ही यज्ञ आणि तपस्या करून प्राप्त होत असते, हे माहीत नाही बऱ्याच जणांना. आणि भगवान स्वतःच म्हणतात गीतेमध्ये 5व्या अध्यायातल्या 29व्या श्लोकात काय म्हणतात, भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां यज्ञात्वा शांती मृच्छती. भगवान म्हणतायत की म्हणजे जो कोणी मला जाणतो, की काय जाणतो म्हणे मी, म्हणजे माझ्या प्रित्यर्थ यज्ञ करतो, मी सर्व गोष्टींचा मालक हे ओळखतो, मीच खरा मित्र आहे सर्वांचा हे ओळखतो, त्याला शांती प्राप्त होणारच, स्वतःला पण आणि जगाला. कारण जो शांत आहे तो दुसऱ्यांना पण शांत बनवतो, जो अशांत आहे तोच गोंधळ घालतो सगळीकडे. उघडत आहे ना, कारण आपल्याला शांती नाही आहे, दुसऱ्याला काय शांती देणार. म्हणून त्यांनी भगवंताचं सामर्थ्य किंवा त्यांचं अधिष्ठान ओळखलं पाहिजे. आपण भगवंताचं महात्म्य जर नाही ओळखलं या भागवताद्वारे, बघा स्वतः इथे या ठिकाणी ब्रह्मदेव सांगतात, आपल्या संप्रदायाचे आचार्य जे प्रथम निर्मिती केली भगवंताने त्यांची, ते बोलतायत त्या ठिकाणी की भगवंताची शरण, तर पुढं उल्लेख केलंच. आणि प्रभुपाद एक फार विशेष गोष्ट सांगतात तात्पर्यामध्ये की देवी देवतांनी भगवंताला पाहण्याचे लोक काय करतात, पुढे दिसतात, दाखवा दाखवा. अरे मग डोळ्याने डोळ्यावर एवढा विश्वास कस काय, डोळ्याने असं दिसतंच काय म्हणायला आपल्याला, म्हणजे होतंय काय आपलं, आपल्याला डोळ्यात दिसत नाही म्हणून आपण विश्वास ठेवत नाही. किती मोठं नुकसान झालं आपलं. आपलं मन दिसतं का आपल्या डोळ्याने, वारा दिसतो का डोळ्याने, कसं विश्वास ठेवतो आपण. एकदा काय झालं माहिती का, एकदा एक शाळा होती आणि एक शिक्षक शिकवत होता शाळेमध्ये, आणि शिकवताना काय झालं की तो एकदम पक्का नास्तिक होता, त्याला म्हणजे देवाधर्मावर मुळीच विश्वास नव्हता. त्यानं काय केलं, बघितलं त्याला ते आवडायचं, कोणाचं गंधबिंद लावून आलं तर कपाळाला, बघितलं समोर, अगदी समोरच्या पहिल्याच बेंचवर दोघं मुलं कपाळाला काहीतरी गंधबिंद लावून आलेली होती. त्याला ते खटकलं, म्हणजे देवने हे कशाला लावून बसले सगळं. एकाला उभं केलं, म्हटलं, त्याला सांगितलं असं, का रे म्हणे, मी दिसतो का तुला, हो दिसताय म्हणतो. मागचा तो ब्लॅकबोर्ड पूर्वी काळा फाळा असायचा बरं का, दिसतोय का ब्लॅकबोर्ड, म्हटलं हो दिसतो. झाड दिसतं का, दिसतं. डोंगर दिसतो का, दिसतो. देव दिसतो का, दिसत नाही. अरे नाहीच आहे, कसं दिसणार, असं म्हटलं. त्याला एकदम वाईट वाटलं, खाली बस म्हटला, देव नाही काय नाही म्हटलं. त्याचा मित्र त्याला आवडलं नाही, तो म्हटला सर मी विचारू का प्रश्न. सरांना म्हटलं काहीतरी गडबड होणार बा, ठीक आहे विचार, म्हणे काय विचारायचं. त्या मित्राला तो विचार लागला, म्हटला मागचा फळा दिसतोय का सरांच्या मागचा, दिसतोय. डोंगर दिसतो का, दिसतोय. झाड दिसतं का, दिसतंय. सर दिसतात का, दिसतात. त्यांची बुद्धी दिसते का, दिसत नाही. बुद्धीच नाही कसं दिसणार. त्यांच्या म्हणण्यानुसार देव दिसत नाही म्हणून तुम्ही नाही म्हणत असाल, त्या सरांची बुद्धी दिसत नाही, मग सरांना बुद्धीच नाही ना, चालेल का मग असं म्हटलं तर.
हीच अवघड गोष्ट आहे. प्रभुपाद तेच किती वेळा सांगता प्रभुपाद, अहो डोळ्यावर काय विश्वास तुमचा एवढा, काय दिसतंय डोळ्याने तुम्हाला? अहो इथल्या जवळची गोष्ट दिसत नाही. लाईट गेल्यावर चाच पडत बसतोय आपण. काय धाडस करावं बरं आपण भगवंताला बघायचं. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की आपण शास्त्रावर विश्वास ठेवावा, शास्त्र चक्षुवर, की आपल्याला असे डोळे मिळावेत की ज्या डोळ्याने आपण भगवंताला बघू शकू. तुले करतात प्रभुपाद, प्रेमांजन छुरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेश विलोकयन्ति यम श्याम सुंदरम चिंत्य गुणस्वरूपम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. ज्यानं आपल्या डोळ्यामध्ये काजळ घातलंय, तुम्हाला आम्ही कुठलं काजळ घालत नाही होत तसलं काही नाही. कुठलं? कृष्णाच्या प्रेमाचं काजळ ज्याने आपल्या डोळ्यात भरलेलं आहे त्याला मात्र सदैव भगवंत दिसतात. आणि हे लोक म्हणतात कुठेच भगवंत, कुठेच भगवंत. एकीकडे काय करतो एक जण, भगवंत सगळीकडे समतो, रडतोय भगवंताला बघून बघून, आणि इकडं भगवंत दिसत नाही म्हणून ते काय करतात, नाव ठेवतात ज्यांना दिसतंय म्हणणार आहेत त्यांना. आहे की नाही कमाल? ह्यांची कमाल आणि ह्यांची धमाल, त्यांना कळत नाही फरक काय ते. भगवंताला बघण्यासाठी पण डोळे लागतात हेच माहीत नाही. आणि दुर्दैवानं आहे त्या तात्पुरत्या डोळ्यावर विश्वास सर्वांचा. हे डोळे काही काळ चांगले राहतात, नंतर चष्मा लागतो, नंतर हे होतंय, डोळे संपून जातात ते, पण ते दिसत नाही म्हणून असं होतं. आणि म्हणून प्रभुपादाने खूप एक उपमा दिलेली आहे, एनॉलॉजी. ते म्हणतात एखादा श्रीमंत माणूस असतो ना, श्रीमंत माणूस काय करतो, भरपूर मोठमोठे बंगले वगैरे काय काय बरंच वापरतो, तो बरंच काही बनवतो बंगले वगैरे सगळं, आणि काय काय नको ते सगळं पाडून टाकतो तो, दुसरं काहीतरी बांधायचं असेल तर. पण जे त्याचे सांभाळ करताना मात्र स्वतः जातीने लक्ष देत होतो. प्रभुपाद तेच म्हणतात, भगवंत या भौतिक जगातल्या श्रीमंताच्या श्रीमंताहून श्रीमंत आहेत. त्यामुळं ते निर्मितीचं कार्य कोणाला देतात, ब्रह्मदेवाला. संवाराचं कार्य शिवजीनं, आणि सुद्धा पालनपोषण करतात. आणि विशेष करून भक्तांचं पालनपोषण भगवंत करतात. म्हणून इथं उल्लेख आला ना, भगवंत म्हणतात गीतेमध्ये, कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्ता प्रणश्यति. भगवंत म्हणतात, अरे कौंतेय घोषणा कर म्हणे तू. का बरं मी का करू, मग तुम्ही का करत नाही असं म्हटलं नाही त्यांनी, कारण त्याला माहित आहे. भगवंत म्हणतात, तुला का सांगतो घोषणा करायला, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही म्हणून. मी म्हटलं लोकांना विश्वास बसत नाही, काय कृष्ण काय पण सांगतात, पण माझ्या भक्ताने सांगितलं, लोक म्हणतील भक्ताने सांगितलं बरं का. म्हणजे भगवंत आपल्या भक्तांचं नेहमीच रक्षण करतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की त्याच्याची सेवा करण्याची जी उत्कंठा लागलेली भगवंताची, मी कधी एकदा सेवा करेन, कशी सेवा करू, काय करू मी, ही जेव्हा भावना उदित होते ना, तेव्हा खऱ्या अर्थी तो काय पात्र होतो म्हणजे म्हटलेलं आहे, तो भगवंताला जाणू शकतो. अन्यथा शक्य नाही भगवंताला जाणणं. मोठमोठे शास्त्रज्ञ, तत्वज्ञानी ते भगवंताला जाणू शकत नाही. भक्त मात्र, म्हणून म्हटलं ना, भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम विशते तदनंतरम. म्हणजे जो भक्त तोच भगवंताला जाणतो, आणि विशते म्हणजे प्रवेश करतो कुठं, त्या भक्ती मार्गाद्वारे भगवत धामात जाऊ शकतो, दुसरं कोणी नाही. आणि बाकीचे लोक काय म्हणणार, ते भगवंताची सेवाच करायला तयार नाही. योगी आहेत, ज्ञानी आहेत, अष्टांगी बरेच जण आहेत, ते भगवंताची कर्मकांड करणार, सेवा नाही करत भगवंताची. म्हणून सेवा नाही केली तर मेवा नाही मिळणार, मागं राहणार. म्हणून आपण जाणलं पाहिजे की मी काय सेवा करतो भगवंताची, कशी करू. मग प्रभुपादाने अजून एक सुंदर उदाहरण दिलेलं. तसं एखाद्या सर्वसामान्य माणसाला त्या दुधापासून लोणी कसं वेगळं करायचं त्याला माहीत नसतं. त्याचप्रमाणे एखाद्याला भौतिक भरपूर गुणवत्ता आहे, भरपूर तरी शिक्षण झालंय, बरेच डिग्री आहेत, आणि काय बरंच काय त्याच्याकडे सगळं आहे, पण ती गोष्ट त्यामुळं तो काय करू शकत नाही म्हणे, स्वतःला त्या पदार्थापासून, भौतिक तत्वापासून वेगळं करू शकत नाही. कारण आता भौतिक जगामध्ये इतकं गुरफटलाय, त्याला बाहेर काढणं एवढं सोपं नाही बरं का, अवघड आहे फार. मग काय केलं पाहिजे बरं, भक्तीद्वारे शक्य आहे. म्हणून भक्ती म्हणजे सेवा. जेव्हा जेव्हा भक्ती शब्द येतो, प्रभुपाद लगेच तिथं
भक्तिमय सेवा म्हणतात, डिव्होशनल सर्व्हिस म्हणतात. आणि हे तर जे वेद वेदांत भरपूर सगळं करतायत, पण त्यांच्याद्वारे त्यांना कळत नाही म्हणजे भगवंत. वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्त. वेदांताचं अध्ययन करून नाही भेटणार म्हणजे भगवंत, पण अदुर्लभम आत्मभक्त म्हणजे जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना मात्र दुर्लभ नाहीत म्हणजे भगवंत, सहज भेटतात भगवंत, त्यांना काय अवघड नाही. आणि आजच्या ते 36व्या श्लोकामध्ये ब्रह्मदेव म्हणतात ना की सगळ्यात दुःखातनं सुटण्यासाठी भगवंताची शरण घेणं हाच उपाय आहे. तुकाराम म्हणतात ना, वेद बहु बोलिला अर्थ हितकाची साधिला निजनिष्ठा नाम घ्यावे विठोबासी शरण जावे. हेच आहे त्याच्यामध्ये, दुसरं काही. जे ब्रह्मदेवाने सांगितलं ते तुकारामाने सांगितलं, काही वेगळं नाही. शास्त्र वचन आहे. म्हणून म्हणले जीव काही स्वतंत्र नाहीये. भगवंताला किंवा मायेला दोन ऑप्शन आहेत बरं का त्याला. एक तर जीव मायेच्या शरणामध्ये राहू शकतो बहिरंग शक्तीचे, किंवा भगवंताच्या. दोनच निवड त्यानं करायची असते. आणि आपण काय निवड करतोय की आम्हाला भगवंताच्या आश्रयामध्ये राहायचं, अंतरंग शक्तीच्या. मायेपासून दूर राहायचं आपल्याला. तर त्यामुळं जेव्हा आपण शरण घेतो भगवंताची, तेव्हाच मुक्ती, सुख आणि सौभाग्य त्याला प्राप्त होतं. का बरं? कारण भगवंत नित्यमुक्त आहेत, परमसुखी आहेत आणि भगवंत पूर्णपणे आनंदमय. पण भगवंताशी कनेक्ट झालं की आपल्याला पण ते सगळं प्राप्त होतं. अर्थात आत्मेमध्ये काही बाहेर आणायचं नाही, ते भगवंताला जोडले की आपण ते जाग होणार. लहान मुलाला काही चालण्यासाठी थोडं साधन दिलं की तो लगेच चालू लागतो. आणि एक स्पर्धा निर्माण होते. स्पर्धा कुठली स्पर्धा? आनंदांबुदी वर्धनम. म्हणजे भगवंताला, भक्ताला बघून भगवंताला आनंद, भक्ताला बघून असा आनंद राधाणी आणि कृष्णात उदाहरण दिलेलं. राधाने कृष्णाकडे पाहते, कृष्णाला अगदी नवीनच कृष्ण वाटत. आणि कृष्ण भक्त राधाणी नवीनच राधाणी म्हणतात आणि त्याच, पण अधिकाधिक अजून नवीन वाटतंय. भौतिक जगात असं वाटत नाही का पती पत्नीला वाटतं का आज पण नवीनच नाही. झालं 30-40 वर्ष पण तीच व्यक्ती दिसते बाबा. त्यामुळं आध्यात्मिक जगातली गोष्ट, म्हणून तरी आपण भौतिक जगात हाडामाच्या शरीरावर आधारित सगळं चाललंय. पण तिथं कसं आहे, तिथं अध्यात्माच्या स्तरावर आहे, दिव्य सगळं विशुद्ध सत्वात. म्हणून आपण हाच प्रयत्न करावा सर्वांनी की ब्रह्मदेवाने जी शिकवण दिलेली या सगळ्या अध्यायातनं आपण ऐकलं वाचलं, ती शिकवण आपण आपल्या जीवनामध्ये जर उतरवली, निश्चितपणे आपल्याला पण काय होणार आहे, जे खरं सुख आहे, आत्मसुख आहे, ब्रह्मसौख्यम त्वनंतम, ते प्राप्त होईल. अरे